हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। भूक लागली, टिफिनमध्ये हवं काही झणझणीत आणि पारंपरिक। मग थांबा, आज आपण घेऊन आलो आहोत खास भेंडी मसाला, थेट तुमच्या टिफिनसाठी। चला तर मग सुरुवात करूयात। मी इथे बाजारातून ताजी भेंडी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। आता ती आपण बारीक कापून घेऊयात। भेंडीचे अगदी बारीक काप करायचे आहेत। आपली भेंडी इथे कापून झाली आहे। आता आपण भेंडीसाठी मसाला बनवून घेऊयात। मी इथे शेंगदाणे भाजायला घेतले आहेत। शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया। ते आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईत खोबरे भाजून घेऊया। खोबरं पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। गॅस बंद ठेवून आता त्यात लसूण, अद्रक, आणि थोडे धने टाकून जाडसर असं वाटण करून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये तेल टाकून घेऊ। त्यात जिरे आणि आपली कापलेली भेंडी टाकून घेऊयात। भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। भेंडी व्यवस्थित परतून घेऊ। आधी भेंडी टाकली की म्हणजे आपला तो मसाला जो बनवला आहे तो करपत नाही। थोडी भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। थोडी भेंडी मऊसर झाली की मग आपण त्यात मसाले आता टाकू। मी यात लाल तिखट, काळा मसाला, हळद, मसाले तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायचे आहेत, तुम्हाला जसं आवडतं तसं। व्यवस्थित परतून घ्यायचं। गॅस कमीच राहू द्यायचा, नाही तर मसाले जळू शकतात। आता आपण जे वाटण तयार केलं आहे ते टाकून घेऊ। ते पण व्यवस्थित परतून घेऊ। मीठ टाकून घेऊ। आता थोडा पाणी मारून मसाला व्यवस्थित परतून भेंडी झाकून देऊयात। तुम्ही बघू शकता इथे आपली भेंडी व्यवस्थित शिजली आहे। तुम्हाला वाटलं तर मध्ये मध्ये चाळून तुम्ही थोडं पाणी पण टाकू शकतात, जर तुमची भेंडी खाली लागत असेल तर। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। तयार, ही आहे तुमची टिफिनची हिरो भाजी, खानदेशी स्टाईल मध्ये झणझणीत अंदाजात। जर भेंडी अशी बनवली तर टिफिनला कंटाळा नाही।
रेसिपी आवडली मग थांबू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका धमाकेदार रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या. बाय.